हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर दिस युट्यूब चॅनल देशमुख कोचिंग सेमिस्टर 23. मी संदीप देशमुख पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल वरती स्वागत करतोय. सो फ्रेंड्स, आज अगेन तुमच्या समोर बेस्ट अँड इंटरेस्टिंग लेक्चर व्हिडिओ घेऊन आलोय, जो की होणार आहे आपले जे काही दोन ग्रुप पडले होते, रायझिंग स्टार आणि वॉरियर्स, या दोन ग्रुप साठी हा व्हिडिओ होणार आहे. बिकॉज आपली स्पर्धा जराशी टफ व्हायला लागली. डे 1 मध्येच चांगला प्रतिसाद दिसलाय विद्यार्थ्यांचा. सो त्यांच्यासाठी हा लेक्चर व्हिडिओ असणार आहे. ठीक आहे. सो हा लेक्चर व्हिडिओ रायझिंग स्टार्स साठी पण इम्पॉर्टंट असणार आहे आणि जे काय आपले वॉरियर्स आहेत त्यांच्यासाठी पण इम्पॉर्टंट असणार आहेत. आणि मेन गोष्ट, वॉरियर्सच्या टीमला आज मी 5 पॉईंट देणार आहे. का देणार आहे ते नक्कीच तुम्हाला कळवल शेवटच्या म्हणजे व्हिडिओच्या एंडिंग पर्यंत. ठीक आहे. सो हा व्हिडिओ आपण 3 सब्जेक्ट घेतले होते. ठीक आहे. अगोदर माहिती घेऊयात आपण, ही पॅरेंटसाठी असेल माहिती, ही माहिती समजून घ्या. आपण 2 ग्रुप पाडलेत, ग्रुप ए आणि ग्रुप बी, अशा पद्धतीने 2 ग्रुप पाडलेत. ठीक आहे. आता हे जे दोन्ही ग्रुप आहेत त्यांना बेसिक पासून, एकदम बेसिक पासून आपल्याला आपण शिकवायला स्टार्ट केले. आणि येत्या 3 मंथ्स मध्ये हा जो ग्रुप आहे, हे दोन्ही ग्रुप इथं कॉम्पीट करणार आहेत एक 100 मार्क्सची एक्झाम साठी, आणि त्याच्यासाठी तयारी चालू आहे. ठीक आहे. आणि विद्यार्थ्यांसाठी पण हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की या ज्या 3 महिन्यामध्ये तुम्ही जेवढी स्टडी करता तेवढं तुम्हाला फायदा होणार आहे. बिकॉज हे टीम वर्क आहे, ग्रुप वर्क आहे. ठीक आहे. एक जरी जण कच्चा पडला, एक विद्यार्थी कच्चा पडला, तर तुमच्या सगळ्या टीमला इथं नुकसान भोगावं लागणार आहे. ही गोष्ट मी ऑलरेडी सांगितली आहे. ठीक आहे. सो पॅरेंट्ससाठी हे सांगणं की 3 महिन्यानंतर हे 100 मार्काचं प्रिपरेशन एक्झाम आहे, त्याच्यासाठी 3 महिन्याचा रायझिंग स्टार्स आणि वॉरियर्सचा हा जो कोर्स आहे तो घेतलाय आपण. आता याच्यामध्ये क्लासेस मध्ये तर आपण 1 तास कंटिन्यू टीचिंग चालू आहे, ऍज वेल ऍज आता हा जो कोर्स लॉन्च केला आपण, म्हणजे ग्रुप युट्यूबच्या द्वारे जे काही एज्युकेशन स्टार्ट केलंय त्याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आणखी प्रोग्रेस करता येईल किंवा स्वतःमध्ये प्रोग्रेस करता येईल, किंवा त्याच्यापेक्षा एक गोष्ट सांगता येईल की इतरांपेक्षा आणखी बेटर अभ्यास करता येईल. म्हणून नक्कीच रोज संध्याकाळी 1 तास आपला हा व्हिडिओ बघा. रोजच्या रोज 1 तासामध्ये आपण 3 सब्जेक्ट शिकवणार आहेत. एक आहे मॅथ, एक इंग्लिश आणि एक सायन्स. या 3 सब्जेक्टची स्टडी आता आपण घेणार आहे. रोज 1 तास ग्रुपवरती तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल हा व्हिडिओ दररोज. ठीक आहे. सो आता सध्या आपण घेतोय ते म्हणजे कोणतं, मॅथचं. सो कालच आपण स्टार्ट केलं होतं शिकवायचं, बट आज आपण डे 1 कधी धरलाय, आजचा हा जो दिवस आहे हा आपण डे 1 धरलाय. मग डे 1 मध्ये आपण मॅथ कुठपर्यंत आलो हे समजून घेऊयात. आणि हे ग्रुप ए साठी पण तिथपर्यंतच गेलो आणि ग्रुप बी पर्यंत पण तिथपर्यंतच गेलंय. म्हणजे रायझिंग स्टार वाल्यांना पण तेवढं शिकवलंय आणि वॉरियर्सला पण तेवढं शिकवलंय. फक्त आता याच्यात बघायचं काय की कोण अभ्यास जास्त करतंय. ठीक आहे. सो आता इथं समजून घ्या, डे 1 टू डे 90 मधला हा काय आपला डे 1 आहे. सो नंबर, सुरुवातीला आपण काय घेतले, नंबर. म्हणजे मॅथची सुरुवात करताना आपण एकदम बेसिक पासून घेतले. डायरेक्ट कुठंतरी लांब जाऊन उभं राहिलेलो नाहीये, किंवा डायरेक्ट बेरीज वजाबाकी नाही, एकदम बेसिक पासून घेतलंय आपण. आणि बेसिक पासून आपल्याला ज्या गोष्टी करण्यासाठी जे बेसिक इम्पॉर्टंट आहे त्या अगोदर घेऊन नंतरच त्या गोष्टी करणार आहेत आपण. ठीक आहे. सो पहिल्यांदा घेतलाय आपण नॅचरल नंबर. आता नॅचरल नंबरची डेफिनेशन इथे लिहिलेली आपण. A number is a mathematical value used to count, measure and label things. आता नंबर काय असतात हे सांगण्याचा प्रयत्न केला इथं. नंबर ही एक मॅथमॅटिक्सची एक व्हॅल्यू आहे, म्हणजे गणिताची अशी किंमत आहे जी की काउंट मोजण्यासाठी, मेजर म्हणजे मापनासाठी, लेबल म्हणजे क्रम दाखवण्यासाठी थिंग्सचा यूज होते. समजा आपण म्हणतो हा एक मार्कर आहे, हा एक मार्कर आहे, टोटल माझ्याकडे 2 मार्कर आहेत. म्हणजे मी मोजण्यासाठी, काउंट साठी वापरलं. मी आज आता मापनासाठी जर सांगायचं झालं तर एखाद्याला फॉर एक्झाम्पल, आता मी माझा एक फ्रेंड आहे, काय फ्रेंड आहे, त्याला मी म्हणलं की जा 10 किलो साखर आण, 10 केजी. किती, 10 केजी. याच्यामध्ये हे जे 10 केजी सोबत हे जे 10 वापरले, ही जी संख्या आहे ही कशासाठी वापरली, मी मेजर करण्यासाठी. आणि लेबल, हा माझ्याकडे निळा, हा माझा पहिला मार्कर आहे आणि हा दुसरा मार्कर आहे. मी आता पहिलीत आहे, दुसरीत आहे, तिसरीत आहे, चौथीत आहे, तू 10वीत आहेस, 11वीत आहेस, 12वीत आहेस, 8वीत आहेस. आता याच्यामध्ये फर्स्ट, ह्याच्यात काय, हे जे फर्स्ट, सेकंड,
आणि थर्ड अशा पद्धतीचं जे काही क्रम आहे, फर्स्ट सेकंड थर्ड, पहिला दुसरा तिसरा चौथा, याला काय म्हणायचं, याला म्हणायचं लेबलिंग अ थिंग. काय म्हणायचं, लेबलिंग थिंग, म्हणजे लेबल केले आपण. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. नंबरची डेफिनेशन कळाली. नंबर ही एक मॅथमॅटिक्सची अशी किंमत आहे जी की मोजण्यासाठी, मापनासाठी आणि क्रम दाखवण्यासाठी वापर केली जाते. याच्यावरती जास्त डिस्कशन न करता डायरेक्ट पुढे घेऊ. अगोदर याच्या एक काय करू आपण, एक एक्झाम्पल म्हणून नंबर देऊयात. 1 हा नंबर आहे, 2 3 4 5 0 सुद्धा, कारण हा पण मोजण्यासाठी वापरला जातो. 5 6 7 8 9 असे करत करत पुढे इन्फिनिटी पर्यंत काय आहेत आपल्याकडे नंबर आहे. ठीक आहे, नंबर कळायला तुम्हाला नक्की समजले असतील. नंबर पुढे बघा, नॅचरल नंबर. नॅचरल नंबर काय, म्हणजे नंबर झाल्याच्या नंतर पुढचा टप्पा आपल्याला शिकायचा तो नॅचरल नंबर. नॅचरल नंबर म्हणजे हे जे नंबर आहेत, हे जेवढे नंबर ते सगळे नंबर त्याच्यापैकी, म्हणजे असे नंबर यूज फॉर काउंटिंग. अ नंबर इज यूज फॉर काउंटिंग, म्हणजे अशा संख्या ज्या की मोजण्यासाठी वापरल्या जातात. स्टार्टिंग फ्रॉम 1, आणि त्यांची सुरुवात कुठून होते, त्यांची सुरुवात कुठून होते, 1 पासून होते. इज कॉल्ड अ नॅचरल नंबर. म्हणजे मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संख्या जी की सुरुवात 1 पासून होते, याला म्हणायचं नॅचरल नंबर. इतकं सोपं आहे. नॅचरल नंबर काढायला इथं फॉर एक्झाम्पल मध्ये लिहायचं असेल तर आपल्याला 1 पासून सुरुवात होते आणि मोजण्यासाठी बाकी सगळ्या संख्या वापरल्या जातात. ठीक आहे, 4 या सगळ्या काय नॅचरल नंबर आहेत, 1 पासून सुरुवात होते. पुढे बघा आता होल नंबर. होल नंबर म्हणजे ऑल नॅचरल नंबर, हे सगळे नॅचरल नंबर, जेवढे नॅचरल नंबर आहेत ते सगळे, इन्क्लुडिंग म्हणजे ऑल नॅचरल नंबर इन्क्लुडिंग, इन्क्लुडिंगचा अर्थ त्याच्यामध्ये समाविष्ट आहे कोण, 0. इन्क्लुडिंग 0 इज कॉल्ड होल नंबर. म्हणजे इथं बघा ह्याचा सेट कसा होणार आहे, 0 पासून स्टार्ट होणार. इथं इन्क्लुडिंग 0 ला किंवा स्टार्टिंग फ्रॉम 0 ला, इथं 0 पासून स्टार्ट होणार आहे. 0 1 2 3 अप टू इन्फिनिटी. म्हणजे इथं तुम्ही एक पाहिलं की नंबरची डेफिनेशन एकदम इझी आहे, नॅचरल नंबरची पण इझी आहे, त्याच्यापेक्षा होल नंबरची इझी आहे. होल नंबर सांगतात हे सगळे नॅचरल नंबर म्हणजे माझ्याकडे आहेत आणि इन्क्लुडिंग 0, आणि याच्यामध्ये 0 पण लावावा लागेल, त्यावेळेस होल नंबरचा एक ग्रुप तयार होईल. ग्रुप म्हणजे गट तयार होईल. ठीक आहे, आता पुढे बघा. आता याच्यामध्ये एक हिंट लागते आपल्याला. काय हिंट लागते, की होल नंबर, ऑल द नॅचरल नंबर्स आर होल नंबर. इथे एक टिप आहे बघा. काय टिप सांगतो मी तुम्हाला. एक एक्झाम मध्ये तुम्हाला लास्टच्या 3 मंथ नंतर जो एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये एक टिप विचारू शकतो मी. काय ही टिप, की बाबा ऑल द नॅचरल नंबर्स, नॅचरल ऑल नॅचरल नंबर्स आर होल. सगळे नॅचरल नंबर होल आहेत, बट ऑल होल नंबर इज नॉट नॅचरल. सगळेच्या सगळे नॅचरल नंबर हे होल नंबर आहेत, पण सगळे होल नंबर हे नॅचरल नंबर आहेत का, नाही. बिकॉज नॅचरल नंबर कुठून सुरुवात होते, नॅचरल नंबरची 1 2 3 अशी सुरुवात होते, आणि होल नंबरची 0 1 2 3 1 2 3 जरी असले, इथून पुढच्या सगळ्या संख्या असल्या तरी 0 हे नॅचरल नंबर मध्ये आहे का, नाही. म्हणून नॅचरल नंबर मधल्या सगळ्या संख्या होल नंबर मध्ये, पण होल नंबर मधल्या सगळ्या नॅचरल नंबर मध्ये नाहीये. तिथं अशी एक पद्धतीची एक काय दिली आपण, टिप दिली आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढे काही आणखी अदर टाइप पाहिजेत नंबरचे, म्हणजे सुरुवातीला आपण सगळे टाइप पाहणार आहेत नंबरचे आणि त्याच्यानंतरच पुढे शिकवायला चालू करणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत झालं. पुढे बघा. पुढे घेतलं होतं आपण पॉझिटिव्ह नंबर. काय घेतलं होतं, पॉझिटिव्ह नंबर. 3 नंतर मी काय करतो, पॉझिटिव्ह नंबर इथंच खाली चौथा इथं काय करतो, खालच्या साईडला लिहितो पॉझिटिव्ह नंबर. पॉझिटिव्ह नंबर काय ते समजून घेऊ. पॉझिटिव्ह नंबर, अ नंबर विच इज ग्रेटर दॅन 0. काय, अ नंबर विच इज ग्रेटर दॅन 0 किंवा नंबर इज ग्रेटर दॅन 0. इथं दोन्ही वापरता येतं. अ नंबर विच इज ग्रेटर दॅन 0. अ नंबर विच इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे अशा संख्या ज्या की 0 पेक्षा मोठ्या आहेत. कशा आहेत, मोठ्या आहेत. ग्रेटर दॅन 0 अशा संख्येला काय म्हणायचं, पॉझिटिव्ह नंबर. म्हणजे ऑल द नॅचरल नंबर्स आर काय, ऑल नॅचरल नंबर्स आर पॉझिटिव्ह नंबर. ठीक आहे, होल नंबर मध्ये पण 1 पासून पुढच्या जेवढ्या संख्या त्या सगळ्या काय पॉझिटिव्ह आहेत. मग त्याच पद्धतीने निगेटिव्ह नंबर कोणता, 5. निगेटिव्ह कोणता, निगेटिव्ह नंबर
आता नक्कीच पॉझिटिव्हला सगळे 0 पेक्षा मोठे आहेत म्हणजे नंतर निगेटिव्हला काय असणार आहेत, ऑल नंबर किंवा अ नंबर which is smaller than 0, smaller than ZERO. म्हणजे अशा संख्या ज्या की शून्यापेक्षा कशा आहेत, लहान आहेत, अशा सर्व संख्याला काय म्हणायचं, निगेटिव्ह म्हणायचं. मग या दोन्ही गोष्टींमध्ये तुम्ही एक नोटीस केलं असेल की या वरच्या संख्या 0 पेक्षा मोठ्या आहेत, त्या संख्या 0 पेक्षा लहान आहेत. म्हणजे 0 पेक्षा मोठ्या कोण आहेत, 1 2 3 4. 0 पेक्षा लहान कोणत्या, -1 -2 -3 -4. ह्या संख्या झाल्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. मग 0 ला साइन कोणती, 0 ला साइन कोणती. मग आपल्याला इथे एक गोष्ट कळते की 0 ला कोणतीही चिन्ह नसतं. 0 डज नॉट हॅव एनी साइन. 0 डज नॉट हॅव एनी साइन, ठीक आहे. 0 ला कोणतंही साइन नसतं. आता पुढे बघा, इथपर्यंत कळालं. त्यानंतर म्हणजे आपण काय काय शिकलो, नॅचरल नंबर, होल नंबर, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. ही टिप दिली होती मी तुम्हाला. 0 ला साइन कोणतंच नसतं हे सुद्धा सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर आपण शिकलो होतो ते म्हणजे काय, इंटिजर्स. आता इंटिजर्स हा एक सगळ्यात मोठा टॉपिक आहे. कोणता, इंटिजर्स. आता समजून घ्या, इथं इंटिजर्स काय सांगतात. इंटिजर्स अ नंबर इन्क्लुडिंग, काय लिहायचं इथं, नंबर दॅट इन्क्लुडिंग, अ नंबर दॅट इन्क्लुडिंग अशा नंबर ज्याच्यामध्ये की इन्क्लूड आहे काय, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड 0. म्हणजे अशा संख्या ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह नंबर पण आहे, निगेटिव्ह नंबर पण आहे, ऍज वेल ऍज हा जो 0 आहे तो पण आहे. अशाला काय म्हणायचं, इंटिजर्स. म्हणजे वरती जो ग्रुप दिला आहे हा ग्रुप कशाचा आहे, इंटिजर्सचा आहे. म्हणजे सेंटरला असतो 0, इकडच्या साईडला असतं 1 2 3, ठीक आहे. आणि डॅश 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 अनंत, आणि इकडच्या साईडला -1 -2 -3. इथं पण कसं, अनंत. या सेटला काय म्हणायचं, इंटिजर्स म्हणायचं. इंटिजर्स पर्यंत नक्की तुम्हाला अंडरस्टँडिंग झाली असेल. आणि इंटिजर्स मध्ये एक लक्षात ठेवायचं की उजव्या साईडचा नंबर हा ऑलवेज ग्रेटर असतो डाव्या साईडच्या नंबर पेक्षा. शून्यापेक्षा 1 मोठा असतो, 1 पेक्षा 2 मोठा असतो, 2 पेक्षा 3 मोठा असतो. त्याच पद्धतीने इथं शून्यापेक्षा सॉरी, मग इथं साइन असं नाही ना, चुकला, सॉरी, एक मिनिट. जस्ट फ्लो मध्ये काय झालं, 0 पेक्षा 1, 1 पेक्षा 2, 2 पेक्षा 3. ह्याच्यामध्ये ही उघडं जे तोंड असतं हे कुठं असतं, मोठ्या संख्येकडे, आणि बंद तोंड लहान संख्येकडे असतं. ठीक आहे. आता इथे समजून घ्या, 0 पेक्षा 1 मोठा, 1 पेक्षा 2, 2 पेक्षा 3. तसंच 0 हा कुणापेक्षा मोठा आहे, -1 पेक्षा मोठा आहे, -1 कुणापेक्षा मोठा आहे, -2 पेक्षा, -3 पेक्षा, -2 मोठा आहे, आणि -3 पुन्हा -4 पेक्षा. अशा पद्धतीने काय होणार, या इंटिजर्सची जी काही नंबर लाईन आहे याच्यामध्ये हे साइन लागतं. कोणतं, स्मॉलर दॅन. इकडच्या संख्या इकडच्या संख्येपेक्षा मोठ्या असतात. मग तुम्हाला जर कुणी असं विचारलं, काय विचारलं की 1/2 मोठे का 0 मोठे, मग तुम्ही काय करणार, ह्याला अगोदर सॉल्व्ह करणार. ते कसं करायचं मी तुम्हाला नंतर सांगतो. आता लगेच जर सांगितलं तर एकदम विस्कळीत होऊन जाईल. आता सध्या काय करायचं, लक्षात ठेवायचं, इंटिजर्स लक्षात ठेवायचे, आणि उजवीकडच्या सगळ्या संख्या, उजवीकडच्या डावीकडच्या संख्यांपेक्षा सगळ्या मोठ्या असतात. एवढे गोष्ट समजून घ्यायची. नक्कीच इथपर्यंत समजलं असेल. आता याच्यानंतर जो काय पुढचा आपल्याला पार्ट पाहायचा आहे, एक काम करूयात आपण, हे रफ न करता आपण काय करूयात, इथंच खालच्या साईडला एक इंटिजरचं थोडंसे देऊया. ठीक आहे. म्हणजे इंटिजर जर समजून घेतला तर मॅथ्स मधला 10% तर सगळे इंटिजर समजून घेण्यामध्ये. ठीक आहे. मग आता इंटिजर्स मध्ये बघा, काय, इंटिजर्स सम फॅक्टर्स आहेत. काय, इंटिजर्सचे फॅक्टर्स आहेत. म्हणजे इंटिजर जे अशा संख्या आहेत, आता तुम्हाला 1 + 1 2 3 आणि 4 7 हे तर माहिती आहे. ठीक आहे. होल नंबरची म्हणजे तुम्हाला नंबरची ऍडिशन करता येते, नॅचरल नंबरची करता येते, होल नंबरची ऍडिशन करता येते. बट हे जे इंटिजर्स आहेत, इंटिजर्स म्हणजे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि 0 याची ऍडिशन करता येत असेलही आणि काही जणांना येत नसेलही. तरी एक माहितीसाठी सांगतो की याच्यामध्ये 4 टाइप असतात. पहिला टाइप असतो तो म्हणजे प्लस, दुसरा टाइप असतो एक प्लस
मायनस, तिसरा टाइप असतो मायनस प्लस. आणि एक समजून घ्या, जर कळत नसेल शेवटपर्यंत बघा, लगेच समजणार नाही, पण व्हिडिओ संपेपर्यंत सगळं समजून जाईल आणि नंतर वापस सरसकट वापस तुम्ही काय करू शकता, रिपीट व्हिडिओ पाहून त्याला नोट्स काढू शकता. ठीक आहे. 4 नंबरचा आहे कोणतं, मायनस आणि मायनस. आता ह्या साइन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं काम करतात. काय करतात, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं काम करतात. आता आपल्याला पाठ काय झाले, प्लस 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 पार्ट झाले, प्लस मायनस मायनस पार्ट झाले, मायनस प्लस मायनस पार्ट झाले आणि मायनस मायनस प्लस पार्ट झाले. पण हे पार्ट झाले चुकीचं आहे असं म्हणत नाही, हे बरोबर आहे, बट हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. ठीक आहे. आता आपण काय करूयात, एक तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी आपण हा जो पहिला पॉइंट आहे हा घेऊयात. हा पहिला पॉइंट काय सांगतो की प्लस प्लस इज इक्वल्स टू प्लस. ठीक आहे. आता याच्या दोन कंडिशन होतात. किती, याच्या दोन कंडिशन होतात, पहिली कंडिशन आणि दुसरी कंडिशन. पहिली कंडिशन आपण दोन संख्या घेऊ. कोणत्या संख्या घ्यायच्या, दोन. पहिली घेऊयात 1 आणि दुसरी घेऊयात -1. ठीक आहे. अशा दोन संख्या घेतल्या आपण, म्हणजे इंटिजर्स मधली इथली एक संख्या घेतली आणि इथली एक संख्या घेतली. लहान संख्या का घेतली, का तर तुम्हाला समजावं म्हणून. मग पहिल्या याच्यामध्ये काय सांगते की बाबा जर नाही पहिली संख्या दोन घेऊन जमणार नाही, दोन्ही पॉझिटिव्ह आहेत म्हणल्यानंतर एक काम करूयात, आपण काय करूयात, इथं 2 आणि 2 घेऊयात. दोघांकडे काय घेऊयात, 2. म्हणजे हा पहिली जी संख्या ही पॉझिटिव्ह 2 आहे आणि दुसरी संख्या पण पॉझिटिव्ह 2 आहे. ठीक आहे. आणि यांच्यामध्ये जर बेरीज असेल तर 2 आणि 2 4. आता हे पॉझिटिव्ह 2 मायनस पॉझिटिव्ह 2 0, वजाबाकी असेल तर काय होतं, 0 होतं. पण इथं जर खोलामध्ये अभ्यास केला, एकदम डीप मध्ये जायचं जर ठरवलं तर याच्यामध्ये आपल्याला भरपूर कोड्स भेटतात. समजा आता इथे समजून घ्या, आपण घेतलंय 2 आणि दुसरा नंबर पण काय घेतलाय 2, दोघांना की प्लस साइन आहे. ठीक आहे. दोघांना प्लस आणि इथं मध्ये पण कोणतं ऍडिशनचं साइन आहे. कशाचं साइन आहे, ऍडिशनचं साइन आहे. मग प्लस प्लस तर प्लस प्लस नाही होत, इथं प्लस प्लस ऍडिशन. एक समजून घ्या, थांबा इथं जागा पुरं नाही मला, तेच म्हणलं काय व्हायला लागलेलं याला. इथं खाली लिहूयात आपण, इथं काय आहे, प्लस 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 इज इक्वल्स टू प्लस, म्हणजे यालाच काय म्हणायचं, ऍडिशन म्हणायचं. आणि जी म्हणजे ग्रेटर नंबर. आता हा जो सुरुवातीचा प्लस आहे याचा वेगळं साइन आहे, प्लसचं काय वेगळं आहे आणि याची कन्सेप्ट वेगळी आहे. अगोदर आपण सुरुवातीची कन्सेप्ट समजून घेऊ. प्लस 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 कधी होतं, हे पण प्लस, हे पण प्लस, हे पण प्लस कधी होतं, ज्यावेळेस इथं मध्ये काय असेल, मल्टिप्लिकेशनचं साइन असेल. कशाचं साइन असेल, मल्टिप्लिकेशनचं साइन असेल. फॉर एक्झाम्पल बघा, मी +2 घेतले, मध्ये मल्टिप्लाय बाय +2 घेतले, तर इथं काय होणार आहे, 2 2 4 आणि प्लस प्लस प्लस, इथं वापर होणार आहे प्लस साइनचा. ओके. मग आता इथं दुसरा साइन, म्हणजे पहिल्या गोष्टी कुठे गेल्या, या ज्या गोष्टी याचा साइन कधी वापरतो, ज्यावेळेस इथं दोन्ही नंबरच्या मध्ये मल्टिप्लिकेशन असेल. आता दुसरं घेऊन बघू आपण, एक +2 घेतला, मध्ये मल्टिप्लाय आणि इथं मायनस आहे म्हणजे -2 घेतला. इथं आन्सर तर बेदुने 4च येणार आहे, पण प्लस मायनस काय होतं, आपलं मायनस होतं. हे समजून सांगायचंय मला. पुढे बघा, इथं घेतला आपण 2 कसा आहे, -2 इंटू +2 इज इक्वल टू 2 2 4च होणार, बट प्लस मायनस मायनस होणार. आणि लास्टला -2 मल्टिप्लाय बाय -2 इज इक्वल टू मायनस मायनस प्लस होणार. म्हणजे अगोदर 2 2 4 हे तर आहे असं, आणि मायनस मायनस प्लस, म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साइन असेल, मध्ये काय असेल, मल्टिप्लाय असेल, त्यावेळेस हे वापरायचे इकडचे. पण ज्या वेळेस मध्ये मल्टिप्लाय नसेल, सॉल्व करायचं असेल, आपल्याला काय करायचं असेल, सॉल्व करायचं असेल, त्यावेळेस काय वापरायचं, त्यावेळेस एक तर वापरायचं इथं ऍड, इथं सबट्रॅक्ट, म्हणजे मायनसच्या जागी सबट्रॅक्ट आणि प्लसच्या जागी ऍड वापरायचं. आणि याच्यामध्येच एक जी असतो, जी म्हणजे ग्रेटर नंबरचं साइन. काय, ग्रेटर नंबरचं साइन. आता समजून घ्या, मी तेच संख्या घ्यायला लागलोय, +2 काय घेतलं इथं, +2 मध्ये प्लसचं साइन आणि इथं पण +2 घेतलंय. +2 किती व्हायला लागले, प्लस प्लस प्लस. इथं बघा ते एक समजून घ्या, इथं पण प्लस आहे, याच्यात अंडर ब्रॅकेट मध्ये प्लस, ब्रॅकेट आणि आउट ब्रॅकेट काय असतं, मल्टिप्लाय. मग प्लस प्लस काय होणार, इथे सिंगल प्लस लिहिलं तरी चालतंय. मग 2 आणि 2 प्लस प्लस ऍडिशन, 2 आणि 2 4, ऍडिशन केली आपण. आणि जी चा इथं अर्थ काय होतो, ग्रेटर नंबरचा, म्हणजे दोन्ही सारखेच म्हणजे प्लसचं साइन द्यायचं. पुढे बघा, आता एक घेतलंय मी +2 आणि इथं मध्ये प्लस देऊन इथं घेतले -2. आता याचं प्लस आणि याचं मायनस, प्लस मायनस काय होणार इथं बघा, प्लस मायनस मायनस होणार आहे. आता एकाला प्लस एकाला मायनस, वापस प्लस मायनस सबट्रॅक्शन, 2 मधून 2 गेले 0. आणि ग्रेटर नंबरचं साइन, आता शून्याला साइन नसतं. पुढे बघा, इथं -2 प्लस +2. ठीक आहे. इथं प्लस प्लस एक वेळेच प्लस लिहायचं,
एक वेळेस प्लस लिहायचं, 2 आणि 2 किती होतात, 2 सॉरी इथं मायनस आणि एक प्लस, मायनस प्लस सबट्रॅक्शन करायचे आपल्याला 0 उत्तर आलं. इथं पण जर -2 घेतले प्लस -2 घेतले तर हे ब्रॅकेट इन ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन, मग प्लस मायनसचं मल्टिप्लिकेशन, प्लस मायनसचं मल्टिप्लिकेशन मायनस येतं. मग इथं सिंगल मायनस लिहून टाकला आणि मायनस मायनस दोघांना मायनस मायनस आहे, मग मायनस मायनस ऍडिशन 2 आणि 2 4 आणि ग्रेटर नंबरचं म्हणजे मायनसचं साइन. अशा पद्धतीने हे सुटणार. हे आता लगेच कळणार नाही. हे का सांगितलंय मी, बिकॉज क्लासमध्ये तर मी ऑलरेडी शिकवलंय, याच्यावरती एक्झाम्पल लिहिले. ज्या वेळेस त्याच्यावरती आपण तुम्ही 10-15 एक्झाम्पल सोडवताल त्यावेळेस तुम्हाला हे नक्कीच समजून जाईल. आता हे नक्की कॉपी करून घेतले तुम्ही, ठीक आहे. आता पुढे काय करू, इंटिजर्स नंतर एक पुढचा टाइप आहे तो म्हणजे फ्रॅक्शन, तो एक शिकून घेऊयात. आणि जे काय आपले मॅथ्स आहे याच्यावरती काय करू आपण, एक एक्झाम्पल देऊयात. काय देऊयात, एक्झाम्पल, म्हणजे आणखी बेटर अंडरस्टँडिंग होईल तुम्हाला. जे येणार नाही ते नंतर मला कमेंट करून सुद्धा विचारू शकता किंवा क्लासमध्ये आल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही काय करू शकता, हे विचारू शकता. आता पुढे बघा, पुढे पाहायचं आपल्याला फ्रॅक्शन. काय पाहायचंय, फ्रॅक्शन. फ्रॅक्शन. आता फ्रॅक्शन एकदम इझी आहे. फ्रॅक्शन म्हणजे काय, ज्या वेळेस तुम्हाला एखादी संख्या म्हणा किंवा कोणतीही गोष्ट a अपॉन बी च्या फॉर्म मध्ये दिसेल, जिथे की a काय असतो, न्यूमरेटर आणि b काय असतो, डिनॉमिनेटर. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या फॉर्म मध्ये दिसलं एखादी गोष्ट, म्हणजे 1/2, 3/4, 5/10 अशा पद्धतीनं, तर त्याला काय म्हणायचं, फ्रॅक्शन म्हणायचं. मी सांगितलं होतं फ्रॅक्शनचे किती टाइप आहेत, 3, 4 आणि हे 4 टाइप आहेत. पहिलं कोणतं, लाईक. कोणतं, लाईक फ्रॅक्शन. दुसरं अनलाईक फ्रॅक्शन. तिसरं परफेक्टच म्हणतोय, प्रॉपर फ्रॅक्शन. आणि चौथं इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आता याचा पूर्ण अर्थ समजून घेऊयात. आपण काय सांगते, लाईक फ्रॅक्शन म्हणजे ही खालची जी संख्या ही सारखी असली पाहिजे. 1/2 असेल तर पुढं खालची संख्या सारखी पाहिजे, वरची काहीही असली तरी चालतं, याला म्हणायचं लाईक फ्रॅक्शन. इथं जर खाली 5 असले तर 5, 5, 3, 5, 6, 5, खालची संख्या फक्त काय पाहिजे, सारखी पाहिजे, याला म्हणायचं लाईक फ्रॅक्शन. लाईक फ्रॅक्शन कळाले. पुढं अनलाईक फ्रॅक्शन म्हणजे हेच लाईकचं अनलाईक म्हणजे उलट करायचं, जे की काय, खालची संख्या सारखी नसली पाहिजे, वरची जरी सारखी असली तरी काही घेणं देणं नाही. 1/2, 3/5, 12/11, खालची संख्या एकतरी सारखी आहे का नाही, प्रत्येक संख्या वेगळी, म्हणजे हे अनलाईक झालं. प्रॉपर. आता समजून घ्या, जे प्रॉपर फ्रॅक्शन असतं त्याचा वरची म्हणजे वरच्या साईडला जो नंबर असतो हा ग्रेटर असतो. वरती काय असतं, ग्रेटर, आणि खाली असतो स्मॉलर. आता हे कळालं काय, वरती ग्रेटर म्हणजे वरती मोठी संख्या असते. समजा मी इथे घेतली 4 तर खाली स्मॉलर म्हणजे 3. वरची संख्या खालच्या संख्येपेक्षा कधीही ग्रेटर मोठी असली, खालच्या संख्येपेक्षा वरची मोठी असली तर त्याला काय म्हणायचं, प्रॉपर. आणि इम्प्रॉपर काय असतं, एक मिनिट इथं चूक झाली माझ्याकडून. हे वरती असतं स्मॉलर, काय स्मॉल, आणि खाली असतं ग्रेटर. ठीक आहे, म्हणजे हे 3/4 ह्याला म्हणायचं काय, प्रॉपर. आणि जर ह्याच उलट असेल, वरच्या साईडला ग्रेटर आणि खालच्या साईडला स्मॉलर, तर त्याला काय म्हणायचं, 4/3 ला इम्प्रॉपर फ्रॅक्शन असं म्हणायचं. पटकन हे लिहून घ्या आणि हे झाल्याच्या नंतर कमेंट करून सांगा. एका मिनिटात मी काय करणार आहे, रफ करणार आहे लगेच. ठीक आहे, पुढे घ्यायचं. पुढं फ्रॅक्शन कळाले. लाईक फ्रॅक्शन कोणतं असतं, अनलाईक, प्रॉपर आणि इम्प्रॉपर. आता या फ्रॅक्शनचे आपल्याला ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन पाहिजे. हे आहे असं ठेवतो म्हणजे आणखी बेटर होईल आपल्याला शिकवण्यासाठी. फक्त फ्रॅक्शनचा हा जो मुद्दा आहे हा आपण घेणार. आणखी भरपूर घ्यायचं आपल्याला. इंग्लिशचं शिकवायचं, इंग्लिश झाल्याच्या नंतर सायन्सचे पाहिजे. आज आपले 4 एलिमेंट कंप्लीट झाले. डे 1 लाच किती झालेत, 4 कंप्लीट झालेत. आणि वॉरियर्सच्या टीमला आपल्याला 5 पॉइंट द्यायचे. 5 पॉइंट जिंकली आहे वॉरियर्सची टीम, ती कशी हे सांगतो. आणि रिझनिंग स्टार्स वाल्यांना जरा लक्षात ठेवा, वॉरियर्स पुढे चालेत. 5 पॉइंट म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. ठीक आहे, आता पुढे बघा, हे लाईक फ्रॅक्शन म्हणजे सारख्या संख्या जर असतील, काय असतील, सारख्या. मी सारखी संख्या एक समजून घ्या, 1/2 घेतली. काय घेतली, 1/2, आणि इथं पण घेतली 1/2. खालचे सारखे, खालचे कसे सारखे. मग यातच मी बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार करू शकतो. ठीक आहे, म्हणजे लाईक फ्रॅक्शनचं सांगायला लागलो तुम्हाला. आन्सर मध्ये बघा, 1/2 अधिक 1/2. लाईक फ्रॅक्शनची ऍडिशन कशी करायची ते समजून घ्या. खालचं सारखं म्हणजे एक वेळेस लिहायचं आणि वरच्याची बेरीज करायची, 1 आणि 1
2 म्हणजे बे एक बे बे एक बे उत्तर आले एक. आता हे बे एक बे कसं केलं एक एक राहिलं तुम्हाला सांगायचं बरोबर आहे. हे 1/2 आहे याला आपण तीन पद्धतीने लिहू शकतो. एक तर हे फ्रॅक्शन, हे फ्रॅक्शन झालं 1/2 काय फ्रॅक्शन. यालाच 1/2 याला काय म्हणायचं रेशो म्हणायचं. याला असं पण लिहू शकतो किंवा याला डिव्हिजन मध्ये पण लिहू शकतो. वरची संख्या मध्ये नंतरची संख्या बाहेर, याला काय म्हणायचं DIV डिव्हिजन. डिव्हिजन मध्ये पण लिहू शकतो ठीक आहे. मग आता हे 2/2 आहे. 2/2 ची वरची संख्या मध्ये बाहेरची संख्या इथं बे एक बे अशा पद्धतीने 0 0 हे जे आहे ते आपण इथे लिहिलं म्हणजे 2/2 चं उत्तर काय आलं एक उत्तर आलं. काय आलं एक उत्तर आले. तसंच हे झाली बेरीज, ह्या दोन संख्येची सारख्या संख्येची बेरीज कळाली. त्याच्यानंतर 1/2 वजा 1/2 काय होणार आहे खालचं सारखं म्हणजे एकदाच लिहायचं 2 आणि 1 मधून 1 गेले 0. कोण शून्याला कोणत्याही संख्येने भाग दिला उत्तर काय येतं 0 येतं. पुढे बघा हे 1/2 गुणिले 1/2 गुणाकार सगळ्यात सोपा आहे. गुणाकार काय 1 1 1 बे दुने 4 कळाला. आणि 1/2 भागिले 1/2 याचा भागाकार म्हणजे इथं मी सांगितलं होतं रेसिप्रोकल घ्यायचं. रेसिप्रोकल ठीक आहे. हे फास्ट शिकवायला लागलो बिकॉज आता तुम्हाला तेवढं येते नॉलेज आहे, फक्त रिव्हिजन सिरीज चालू म्हणायचं. रेसिप्रोकल काय असतं याचं उलट करायचं. एक तर ह्या सेकंड आहे म्हणजे पहिलं आहे असं लिहायचं 1/2 आणि याचं उलट करायचं. 2 खाली वरी टाकायचे आणि वरचे खाली टाकायचे. मग हे उलट केले म्हणजे भागाकाराचं पण उलट करायचं जे की होतं गुणाकार. आणि गुणाकार तर तुम्हाला येते बे एक बे आणि बे एक बे आणि याचं उत्तर किती येतं 1 येतं. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो सारखे जर लाईक फ्रॅक्शन असतील तर त्याची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार करू शकतो. आता त्याच्यानंतर आपल्याला बघायचे अनलाईक फ्रॅक्शनची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार. आता समजून घेऊ आपण लाईक फ्रॅक्शन मध्ये कोणकोणते घेतले होते 1/2 आणि 1/2 हे लाईक घेतले होते. याची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार केला आपण. आता सेम टू सेम अनलाईक साठी काय करू 1/2 आणि 2/1 घेऊ म्हणजे खालचं वेगळं आहे खालच्या संख्या वेगळ्या आहेत. इथं डिनॉमिनेटर 2 आहे इथं 1 आहे. मग याची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार करून बघू आपण. एकदम सोपी पद्धत आहे. 1/2 अधिक 2/1 म्हणजे 1/2 2/1 याची बेरीज ऍडिशन कशी करायची बघा. लाईकची सोपी होती, लाईक फ्रॅक्शनची सोपी होती. अनलाईकची थोडीशी डिफिकल्ट आहे. बटरफ्लाय मेथड वापरायची. कोणती वापरायची लक्षात ठेवा बटरफ्लाय मेथड. पहिल्यांदा काय करायचं आपल्याला याचं ऍडिशन, इथं सबट्रॅक्शन पण करायचं, मल्टिप्लाय पण करायचं आणि डिवाइड पण करायचं. ठीक आहे पहिल्यांदा ऍडिशन करू 1/2 अधिक 2/1 ठीक आहे. याची ऍडिशन कशी करणार या दोघांचा गुणाकार करून इथं लिहायचा क्रॉस मल्टिप्लाय करायचं 1 1 1 आणि या दोघांचा गुणाकार इथं लिहायचा बे दुने 4 मध्ये साइन कोणतं आहे प्लसचं डिवाइडेड बाय या दोघांचा करायचा बे एक बे याला म्हणायचे ग्लोबल शब्दात बटरफ्लाय मेथड. बटरफ्लाय सारखी होती ती म्हणून 4 आणि 1 5 आणि खालच्या साईडला 2 हे झालं तुमचं उत्तर. काय अवघड आहे का बटरफ्लाय मेथड एकदम सोपी आहे. बेरजे सारखंच वजाबाकी करायचे. वजाबाकी मध्ये काय 1/2 वजा 2/1 हे वजाबाकी कशी करणार 2 गुणिले 1 सॉरी 1 गुणिले 1 1 1 1 बे दुने 4 मध्ये साइन कोणतं आहे मायनसचं भागिले बे एक बे 4 मधून 1 गेले किती राहिले 3 भागिले 2. एकदम सोप्या पद्धतीने. पण इथे 3 भागिले 2 एवढ्यावरती थांबायचं नाही. तर आपण इंटिजर्स शिकलो. इंटिजर्स मध्ये एक गोष्ट माहिती आपल्याला एकाला प्लस असेल एकाला मायनस असेल तर इथं सबट्रॅक्शन करायचं जे की आपण केलं. 4 मधून 1 कट केला पण इथं जी ला विसरायचं नाही. जी म्हणजे ग्रेटर नंबरचं साइन. ग्रेटरला साइन कोणतं मायनस म्हणजे इथं साइन कोणतं पडणार आहे मायनसचं साइन पडणार आहे. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो याची वजाबाकी करू शकतो. पुढे समजून घ्या. आता पुढे काय करायचं आपल्याला तिसरं गणित. तिसऱ्या ह्याच्यामध्ये गुणाकार करायचा सरळ 1/2 गुणिले 2/1 याचा गुणाकार कसा येणार आहे बे एक बे बे एक बे आणि हे ह्याचा भागाकार किती येतो आपला 1 येतो. आणि त्याच पद्धतीने भागाकार म्हणजे गुणाकार भागाकार सारखा बेरीज वजाबाकी सारखी आहे. 1/2 भागिले 2/1 याचा भागाकार करायचा म्हणजे इथं काय घ्यायचं रेसिप्रोकल. रेसिप्रोकल घ्यायचं ठीक आहे. आता जे कोणी क्लास मध्ये बॅच मध्ये अटेंड करते त्याला हे कळलं 1/2 गुणिले 1/2 हे कसं झालं 1 वरी गेले 2 खाली आले बरोबर आहे. 1 वरी 2 खाली 1 1 1 आणि बे दुने 4 अशा पद्धतीने याचं सुद्धा आपल्याला आन्सर भेटून गेलं. आता आपण दुसरा जो काही नंबर घेतला होता तो कोणता होता 1/2 2/4 ह्याची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार केला आपण. ठीक आहे 1/2 2/1 याची ठीक आहे. म्हणजे लाईक पण झाले आणि अनलाईक सुद्धा झाले. आता आपल्याला काय करायचंय आता आपल्याला पाहिजे प्रॉपर फ्रॅक्शन कसे सोडवायचे आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन कसे सोडवायचे. प्रॉपर फ्रॅक्शन फॉर एक्झाम्पल वरच्या साईडला लहान नंबर असतो खालच्या साईडला मोठा नंबर असतो. मी घेतला 9 काय घेतला 9 मग 3 च्या पाड्यात 9 येतं काय येतं 3 1 3 आणि 3 3 9 1/3 आता 1/3 ला भाग द्यायचा 1 इथं मध्ये लिहायचे 3 इथं लिहायचे 3 0 पॉईंट दिलं म्हणजे इथे 10 आलं 3 3
9 म्हणजे उत्तर किती आलं, इथं वापस 1 म्हणजे इथं वापस 0, इथं 3, इथं 9, इथं 10, इथं 3. जर हे असं रिपीट होत असेल तर आपण इथे 1 पॉईंट देऊन सोडायचं, म्हणजे हे 3 कधीच संपणार नाहीत. अशा पद्धतीने आपण हे काय करू शकतो, सोडू शकतो. सॉल्व्ह करायला लावलं की अशा पद्धतीने फक्त एक डेसिमल मध्ये आन्सर लिहून द्यायचं. हे पण तुम्हाला क्लासमध्ये सांगितलंय. आणि हा जो मुद्दा आहे हा आणखी तुम्हाला क्लिअर होईल ज्या वेळेस आपला नंबर येईल, कोणता, डेसिमल नंबर येईल त्यावेळेस. आता काय करायचंय, फ्रॅक्शनची डेफिनेशन दिली, लाईकची दिली, अनलाईकची दिली, प्रॉपरची दिली, इम्प्रॉपरची दिली, या सगळ्या डेफिनेशन पाठ करून यायच्या उद्या. आणि त्याच्यानंतर पुढे बघा. आता पुढे बघा, हे जर समजलं असतं तर तुमच्यासाठी एक होमवर्क, बिकॉज प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट अशी एक म्हण आहे का सुविचार आहे, आय थिंक काहीतरी आहे, की ज्या वेळेस एखादा व्यक्ती प्रॅक्टिस सराव करतो त्यावेळेस तो काय होतो, परफेक्ट होतो. त्याच्यासाठी तुमच्यासाठी एक बेस्ट गणित आहे. इकडे बघा काय करायचंय, फ्रॅक्शन साठी सांगायला लागलो. कशासाठी, फ्रॅक्शन साठी. पहिल्यांदा इथे काय घ्यायचं, 1 घ्यायचा. काय घ्यायचा, 1/2 अधिक 2/2 नाही तर 3 घ्यायचे. काय घ्यायचे, 3. 3/4 नंतर 4 नंतरचं पुढचं 5/6 अधिक 7/8 8 नंतर 9/10 अधिक 11/12 अशा पद्धतीनं किती, 49. लास्ट या ठिकाणी म्हणजे इथे किती येणार आहे, इथे येणार 49, इथे येणार किती 48, इथे येणार 47 आणि इथे येणार 46. हे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सगळे लिहून त्याची बेरीज करायची. काय करायची, बेरीज करायची. एकूण तुम्हाला 12 गणित भेटणार आहेत. किती भेटणार आहेत, 12. याचीच मी मगाशी केलं तसं बेरीज करायची, वजाबाकी करायची, गुणाकार करायचा आणि भागाकार करायचा. ठीक आहे. या चारही गोष्टी केल्याच्या नंतर ज्यावेळेस 4 गोष्टी करतात त्यावेळेस गुणिले आपल्याला 4 म्हणजे हेच गणित 4 वेळेस करावं लागतील. म्हणजे 48 क्वेश्चन. 48 क्वेश्चन कुणालाही न विचारता तुम्ही स्वतः बनवून ते सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. आता ज्या विद्यार्थी हे फास्ट सोडवतील, ज्यांना हे येणार नाही सोडवता, त्यांनी कमेंट करून सांगू शकता. विदाउट जे क्लासमध्ये नाही त्या विद्यार्थ्यांसाठी, जे क्लासमध्ये त्यांना तर ऑलरेडी मी शिकवतो तिथं, बट ज्यांना येणार नाही त्यांना जो काही क्वेश्चन येत नाही त्याचा एक फोटो तर पाठवता येणार नाही. डायरेक्ट काय करा, कमेंट करून सांगा की हा क्वेश्चन आम्हाला सुटत नाहीये आणि तो क्वेश्चन तुम्हाला मी लगेच सोडून देईल. ठीक आहे. हे झालं मॅथ्स बद्दल. कशाबद्दल, मॅथ बद्दल. आता मेन गोष्ट, ठीक आहे, दिस इथपर्यंत आपण आता एका दिवसामध्ये शिकलोय क्लासमध्ये, म्हणजे कालचा आजचा 2 दिवस गेलेत म्हणायचं. ठीक आहे. सो ही जी गोष्ट आहे मॅथ्स मध्ये, एवढं शिकलोय मॅथ्स मध्ये आपण, ही जी गोष्ट आहे ही रायझिंग स्टार्स साठी पण आणि वॉरियर्स साठी पण दोघांसाठी आहे. आणि याच्यामध्ये आणखी चॅलेंजर्स म्हणून एक तिसरा जो ग्रुप आहे आपला जॉईन होणार आहे, बट तो नंतर होणार आहे. ठीक आहे. मग मॅथ्स मध्ये एवढं शिकवल्याच्या नंतर आता एक गोष्ट सांगितली होती की मी ही गोष्ट ही रायझिंग स्टार्स साठी पण होती आणि वॉरियर्स साठी पण होती, की बाबा रोज तुम्ही मला 5 प्रश्न विचारायचे. 5 विचारा, 10 विचारा, 100 विचारा, काय विचारायचे ते विचारा. रोज येऊन मला प्रश्न विचारायचे. ज्या प्रश्नाचं, एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर मला देता आलं नाही तर त्यांना 10 पॉईंट भेटणार. किती, 10 पॉइंट भेटणार. आता एका विद्यार्थ्याने जो की वॉरियर्स मध्ये त्यानं तो गेम समजून घेतला. आताशी काय केले, गेम समजून घेतलाय आणि त्यानं मला एक क्वेश्चन विचारला जो की मला सुटला. हा जो क्वेश्चन हा मला सुटला, मी त्याला आन्सर सांगितलं, बट तरीही फर्स्ट टाइम त्यांनी क्वेश्चन विचारला, हिम्मत केली. त्याच्यासाठी त्यांची जी वॉरियर्स टीम आहे त्यांना 5 पॉइंट मी देण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. 5 पॉइंट त्यांना आज भेटले. हे डिक्लेअर सुद्धा केलंय मी, खास कर युट्यूब वरती डिक्लेअर केलंय, म्हणजे ह्याच्या इतकी गोष्ट काय होऊ शकत नाही. आणि त्याचं नाव काय डिक्लेअर करणार नाही मी. फर्स्ट टाइम ज्याने कुणी पॉइंट दिले त्याचं 90व्या दिवशी मी नाव ऍज वेल एज मला माहिती त्याचं टॉप 5 स्टुडंट मध्ये नाव नक्की येणार आहे. सो एवढं झाल्याच्या नंतर तो जो काही क्वेश्चन होता तो समजून घेऊयात आपण. त्यानं काय विचारला होता, इकडे बघा क्वेश्चन. आणि हे 5 पॉइंट्स असं समजू नका वॉरियर्स, असं समजायचं नाही की 5 पॉइंट तुम्हाला भेटलेत. मी हमी देतोय, जर हा क्वेश्चन सगळ्यांना येत असेल तरच ते 5 पॉइंट शेवटला तुम्हाला भेटणार आहेत, अदरवाइज एकही पॉइंट भेटणार नाही. आता समजून घ्या. क्वेश्चन होता बघा, क्वेश्चन एकदम इझी, म्हणजे डिफिकल्ट असा कन्फ्युजिंग क्वेश्चन होता, बट एकदम इझी होता. त्यानं काय सांगितलं की एक आयत आकृती, कसा, आयत आकृती म्हणजे एक अपोजिट साइड आर इक्वल. अपोजिट साइड कशा इक्वल आहेत, असा एक पत्र आहे. काय पत्र आहे म्हणला होता. त्याच्यामध्ये त्याची जी लांबी आहे, काय लांबी म्हणजे इथून ते इथपर्यंत, ए पासून ते बी पर्यंत ही जी लांबी आहे ही येतो मला होता 3.3 मीटर. किती, 3.3 मीटर. आणि रुंदी जी आहे ती किती आहे, 3 मीटर असं त्यांनी सांगितलं. हा काय पत्रा आहे समजून घ्या, पत्रा आहे. आणि पुढे सांगितलं त्यांनी की एक पाईप आहे. काय म्हणलं तो, सर एक पाईप आहे, त्याची जी त्रिज्या आहे, काय त्रिज्या
जी त्रिज्या आहे, आता मला आठवण आहे त्यांनी किती सांगितली होती, किती सांगितली होती त्रिज्या, 3.3 सेंटीमीटर का काहीतरी सांगितली होती, 30, 11, 3 ते 30. एक मिनिट जस्ट मी पॉज घेतोय, ते पाहतो आणि नंतर लगेच तुम्हाला सांगतो की त्रिज्या हे काय होती ते. ओके, तो त्यांनी काय सांगितलं होतं की ही जी लांबी आहे 3.3 मीटर, ही रुंदी 3 मीटर, आणि तो जो पाईप आहे, काय पाईप एक अशा पद्धतीचा पाईप असणार आहे. ठीक आहे, हा जो पाईप आहे अशा पद्धतीने असणार आहे. ओके, आता याच्यामध्ये हे जे पुढचे दोन टोक आहेत त्याचं जे रेडियस आहे हे 3.5 सांगितलं होतं, आणि पाईपाची लांबी सांगितली होती 30 सेंटीमीटर. आणि तो काय म्हणला होता, सर या पत्र्यापासून आपण किती पाईप बनवू शकतो, काय करू शकतो, या पत्र्यापासून किती पाईप बनवू शकतो. एकदम सुंदर प्रश्न विचारला होता. आता इथं मी प्रॉपर लिहून न देता एक सोडून दाखवतोय फक्त, की बाबा पत्र्याची लांबी, तर काय होतं, पत्र्याची लांबी, पत्र्याची लांबी. हे बघा मराठीतून त्यांनी विचारलं, हे काय गोष्ट हे नाही की कसा विचारला, त्यांनी विचारला, हे महत्वाचं आहे. पत्र्याची लांबी किती होती, पत्र्याची जी लांबी आहे ती 3.3 मीटर एवढी होती. मग मी काय केलं, त्याला अगोदर ह्या युनिट मध्ये टाकले, जी की इथं सेंटीमीटर, मला सेंटीमीटर मध्येच लागणार आहे ना, मग ती मी कन्वर्ट केली सेंटीमीटर मध्ये. मग 1 सेंटीमीटर बरोबर किती, सॉरी 1 सेंटीमीटरच म्हणतोय, 1 मीटर बरोबर किती, 100 सेंटीमीटर. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. 3.3 मीटर म्हणजे 330 सेंटीमीटर. ठीक आहे, मग पत्र्याची लांबी कळाली मला. आता त्याच्यानंतर पत्र्याची रुंदी, काय रुंदी, पत्र्याची रुंदी किती आहे, 3 मीटर म्हणजे किती, 300 सेंटीमीटर. मला पत्र्याची लांबी कळाली, रुंदी कळाली. हे जे पाईप आहे त्याचा आर, त्रिज्या कळाली. त्रिज्या किती आहे पाईपाची ती त्रिज्या 3.5 सेंटीमीटर, आणि जे काही लांबी, त्याचीच लांबी आहे ती किती आहे, 30 सेंटीमीटर. मग त्यांनी विचारलं की या पाईपात, या तुकड्याला जर का आपण व्यवस्थित आकार दिला तर अशी किती पाईप बसतील. तर आपल्याला एक गोष्ट माहिती, कसं काढायचं, ही फ्लॅट आहे, फ्लॅट म्हणजे एकदम सरळ आहे. समजा हा बोर्ड आहे, काय बोर्ड आहे, ह्या मार्कर मला बनवायचे त्या बोर्ड पासून, असे ठेवून मार्कर बनवायचे. मग मार्कर तर असा गोल आहे, त्याला अगोदर असं सपाट करावं लागेल. मग सपाट करायचं म्हणजेच काय, याला इथून मधून कट करून एका सरळ रेषेत, म्हणजे अशा पद्धतीने एक सरळ काढावं लागेल आपल्याला. मग ते काढायचं म्हणजे या गोलाला एका पद्धतीने असं सरळ करायचंय. आणि सरळ करण्याचा एक गोष्ट माहिती आपल्याला, ज्यावेळेस सरळ करायचं असतं त्यावेळेस त्याला म्हणायचं सरकम्फरन्स म्हणजे परिघ. काय परिघ, अगोदर आपल्याला परिघ काढणं गरजेचं आहे. परिघ, एखाद्या वर्तुळाचा परिघ काढायचा म्हणजे 2 पाय आर हे सूत्र आहे त्याचं. ठीक आहे, मग 2 गुणिले पायची व्हॅल्यू 22/7 गुणिले आर किती आपला, आर तर त्याने सांगितलं होतं 3.5 आहे. ठीक आहे, याला सोडवायचंय. जर 7 न 3.5 ला भाग द्यायचं झालं तर उत्तर किती येणार आहे, 2 गुणिले 22 गुणिले 5 7 35, 7 1 7, 7 5 35 म्हणजे 0.5 उत्तर येणार आहे. आता ह्या सगळ्याचा गुणाकार म्हणजे परिघ भेटतो आपल्याला. काय भेटतो, परिघ. मग समजून घ्या परिघ किती भेटायला, 22 दुने 44. ठीक आहे, 22 दुने 44 गुणिले 0.5, मग 44 गुणिले 0.5, 5 चोक 20, 0 8 4 2, 5 चोक 20 आणि 2 22, अधिक 4 0 0 0 0 2 2, एक मिनिट, 0 4 0 0 0, 5 चोक 20. हा बरोबर आहे, म्हणजे आपल्याला 22 उत्तर आलं. किती आलं, 22. म्हणजे आपला जो परिघ आहे, काय आहे, परिघ हा किती आला आपल्याला, 22 सेंटीमीटर आला. किती आला, 22 सेंटीमीटर. आता पुढचं काम करायचंय. आता समजून घ्या, इथं काय डोकं लावलं, जर हे 22 सेंटीमीटर आलंय म्हणजे एवढी त्याची जी रुंदी आहे ही असणार आहे 22 सेंटीमीटर. किती असणार आहे, 22 सेंटीमीटर. आणि त्याची लांबी जी आहे ती तर त्यांनी ऑलरेडी मला सांगितली होती, किती आहे, 30 सेंटीमीटर. मग आपल्याला अगोदर पाहावं लागेल की हे जे आपल्याला जे काही प्लेन भेटले आपल्याला, हे याच्यामध्ये किती बसतंय. मग अगोदर अशी त्याची काय मोजायला लागलो आपण, लांबी मोजायला लागलो. काय लांबी, मग इकडे समजून घ्या, हे जे 22 सेंटीमीटर आहे, ह्या 22 न ह्या 330 ला भाग द्यायचा. कशाला, 330 ला. आता 330 लाच का भाग द्यायचा, बिकॉज ही पूर्ण किती आहे, 330. म्हणजे आपण असं बसवणार आहे याला. मग भाग दिल्याच्या नंतर हे जे तुकडे आहेत असे, हे एका रेषेत किती बसतील हे आपल्याला भेटेल. मग 330 ला भाग देऊ आपण, 330 भागिले 22. आपल्याला उत्तर किती येतं, 22 एके 22. किती राहिले, 22 11
एक मिनिट, असं नाही, काय करू, इथं 330 भागिले 22, 22 एके 22 किंवा 11 एके 11, 11 दुने 22, 11 त्रिक 33, म्हणजे 30 भागिले 2 राहिले आपल्याकडं, आणि बे एक बे 15, 15 दुने 30, म्हणजे उत्तर किती आलं, 15 आलं. म्हणजे हे जे तुकडे हे काय करतील अशा पद्धतीने, आता हे पूर्ण एक तुकडा असा नाही बसणार, एवढं काहीतरी एक विशिष्ट अंतर असेल त्याच्यामध्ये हा तुकडा काय बसतो, असे 15 तुकडे बसतात आडवे, किती आडवे. पण इकडं बाकीचे इकडं वरती पण माप राहायला लागले, इथं पण काही तुकडे बसतील असे, हे एवढंच नाही, 30 मीटर म्हणजे हे 300 भरपूर आहे. पण मग हे 15 तुकडे आडवे बसतील, कसे आडवे, हेच तुकडे असे वरी किती बसतील हे काढायचं म्हणल्याच्या नंतर आपण काय करणार, 30 न 3 ला भाग देणार आहे, म्हणजे 3 मीटरला. मग 30 न 3 मीटरला भाग देऊ, 30 मीटर म्हणजे किती, 300 सेंटीमीटर, आणि भागिले 30 सेंटीमीटर. ठीक आहे, मग ह्याचा भाग दिल्याच्या नंतर आपल्याला उत्तर किती भेटतं, उत्तर भेटतं 10. मग असे आडवे हे जर का आहेत असे बसवले तर असे 10 तुकडे बसतात, आणि हे जर आहेत असे म्हणजे हे इथं 10 इथं 10 इथं 10, असे किती रेषा होणार आहेत, तर इथं सॉरी 15, इथं 15चा 15 15 असे 10 गट होणार आहेत, किती, 15 15चे 10, असे सरळ 15, त्याच्यावर आणखी 15, त्याच्यावर आणखी 15, म्हणजे हे बघा हे मार्कर, असे मार्कर 15 बसायला लागले, आणि इथून असे खाली 10 बसायला लागले. मग मला गुणिले काय करावं लागेल, 10 गुणिले 15 करावं लागेल, म्हणजे एकूण पाईप भेटतील मला 15 10 150, म्हणजे 150 पाईप मला भेटतील. अशा पद्धतीचं हे उत्तर होतं. मग मित्रांनो एक लक्षात ठेवा, जे काही विद्यार्थी मित्र आहेत आपले त्यांना एक सांगतोय की बाबा, जे रिझनिंग स्टार्स रायझिंग स्टार्स मध्ये जे विद्यार्थी आहेत आणि वॉरियर्स मध्ये जे विद्यार्थी आहेत, रायझिंग स्टार्स क्वेश्चन्स आणा, आज एक क्वेश्चन आणला आणि त्याच्यामुळे हे वॉरियर्स आहेत त्यांना किती 5 मार्क भेटले, किती मार्क भेटले, 5 मार्क भेटले. तसंच जर उद्या तुम्ही क्वेश्चन आणला तर तुम्हाला ही पहिल्या क्वेश्चनला 5 मार्क, 5 मार्क म्हणजे पॉइंट भेटायला लागले, किती 5 पॉइंट भेटायला लागले. आता हे 5 पॉइंट पण कधी फिक्स होणार आहेत, ज्यावेळेस हा जो क्वेश्चन मी शिकवलाय हा शेवटच्या दिवशी विचारल्याच्या नंतर ते कुणाला एकाला विचारणार आहे, त्या एका विद्यार्थ्याला जर सांगता आलं नाही तर तुमचे सगळेच्या सगळे पॉइंट खाल्ले जातील, एकही पॉइंट दिला नाही जाणार. आणि हे 5 पॉइंट बनवण्यासाठी सगळ्यांनी या प्रश्नावरती अभ्यास करायचा आहे, म्हणजे करायचा आहे. सो आज आपण तिन्ही चारही जे काय आपले टॉपिक आहेत ते एका व्हिडिओ मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. ठीक आहे, सो हे झाल्याच्या नंतर आपण पुढे बघूया. हे झालं मॅथ्स, काय झालं, मॅथ्सचं झालं. आता आपण पाहणार आहेत सायन्स साठी. कशासाठी, सायन्स साठी, म्हणजे आपलं एक सायन्स आणि मॅथ्स जर याच्यात कंप्लीट केलं तर इंग्लिशचा आपण डेली एक सेपरेट हे लेक्चर व्हिडिओ आपण अपलोड करत जाऊ. बिकॉज मॅथ आणि सायन्स मध्ये तर जस्ट आपली स्टार्टिंग आता एलिमेंट पासूनच केली, म्हणल्याच्या नंतर एलिमेंट शिकवायला काही जास्त वेळ जाणार नाही. ठीक आहे, आता पहिल्यांदा आपल्याला लर्न करायचे ते म्हणजे सगळे एलिमेंट. पहिला एलिमेंट मी सांगितलं होतं हायड्रोजन. काय सांगितलं होतं, हायड्रोजन, ज्याला की H न डिनोट करतात. हायड्रोजन, हेलियम, लिथियम आणि बेरिलियम असे 4 एलिमेंट झालेत आपले. किती, 4 एलिमेंट झालेत. एक सेकंड. हायड्रोजन, तर आता हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर, आता हे जे सगळ्या गोष्टी आहेत त्याचे काहीतरी पॉइंट पाहिले होते. पहिला काय पाहिला होता, ऍटॉमिक नंबर. ऍटॉमिक नंबर आहे 1. त्याच्यानंतर याचा ऍटॉमिक मास, मास माना किंवा वेट माना. ऍटॉमिक मास 1.008 आहे, 1.008 आहे. त्याच्यानंतर आणखी पुढे काय पाहिलं होतं आपण, ऍटॉमिक मास झाल्याच्या नंतर सिम्बॉल पाहिला होता. ह्याचा काय पाहिला होता, सिम्बॉल. सिम्बॉल जो की काय आहे, H आहे. एक मिनिट, इथं मग एक काम करूयात, दोन्हीकडे H झालं. इथं आपण त्याची काय करूया, स्पेलिंग लिहूयात. हायड्रोजन, हायड्रोजन. ओके, हायड्रोजनचं इथपर्यंत क्लिअर झालं. त्यानंतर पुढे काय पाहिलं, ऍटॉमिक मास झाला. त्यानंतर ग्रुप पिरियड आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर कितव्या ग्रुप मध्ये, पुढे काय पाहिलं होतं आपण, त्याचा ग्रुप. ग्रुप पहिल्या ग्रुप मध्ये आणि पहिल्या पिरियड मध्ये. ठीक आहे, आणि लास्ट जे पाहिलं होतं ते म्हणजे कोणतं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, जे की 1 आहे. त्याच्यानंतर हेलियम. आता बाकीचे जे काही पॉइंट आहेत ते स्पेलिंग लिहून देत नाही, हा सिम्बॉल हे समजून घ्या. हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे, 2 आहे. किती आहे, 2. त्याच्यानंतर ऍटॉमिक नंबर किती आहे, 1. ऍटॉमिक मास किती दिलता, एक मिनिट, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे, इलेक्ट्रॉनिक 1 आहे, सॉरी, इलेक्ट्रॉनिक
1 नाही 2 यायला पाहिजे. हा ठीक. एक मिनिट, थोडी मिस्टेक झाली, लास्टला मी क्लिअर करून देईन तुम्हाला. ऍटॉमिक नंबर 2, ऍटॉमिक मास 4.006, 4.0026. त्याच्यानंतर आणखी काय दिलं होतं, ग्रुप एक दिलाय आणि पिरियड एक दिलाय. इथे काय दिलंय, ग्रुप दिलाय 1 आणि ग्रुप 18 मध्ये आणि पिरियड 1 मध्ये, ठीक आहे. त्यानंतर आणखी काय राहिले इथं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1 आहे याचं, ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1 आहे. त्यानंतर लिथियमचं पण सेम टू सेम. लिथियम कितव्या नंबरचा आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिथियमचं 2,1 आहे, 2,1. त्याच्यानंतर ऍटॉमिक नंबर, हे लिथियमचा ऍटॉमिक नंबर खाली लिहितो जरा. लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे, 1,2 किंवा 2,1 घ्यायचं, 2,1. लिथियम झाल्याच्या नंतर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झाल्याच्या नंतर ऍटॉमिक नंबर 3, ऍटॉमिक मास, एक मिनिट, ऍटॉमिक मास 6.941, काय 6.941. पुढं जस्ट सेकंड, सिम्बॉल, ग्रुप, पिरियड. त्यानंतर सिम्बॉल तर तुम्हाला माहिती आहे, इथं लिहूयात ग्रुप सेकंड मध्ये आणि पिरियड, ग्रुप 1 मध्ये आणि पिरियड किती वाजणार आहे, ग्रुप तर फर्स्टच आहे आणि पिरियड फर्स्टच, हे पण फर्स्ट ग्रुप फर्स्ट पिरियड मध्ये आहे, ठीक आहे. पुढं पिरियड 2 मध्ये आलाय, पिरियड किती येते याचा, 2 येते, ठीक आहे. लिथियम झालं, हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियमचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती असणार आहे, बेरिलियमचा 2,2. त्याच्यानंतर हे 4 नंबरला म्हणजे ऍटॉमिक नंबर 4 आहे, ऍटॉमिक मास 9.012, बरोबर आहे का, 9.012 आहे. त्याच्यानंतर आणखी काय राहिलं, ग्रुप कितव्या ग्रुप मध्ये येतो, एक मिनिट, यू राहिला, GROU, कितव्या ग्रुप मध्ये, फर्स्ट ग्रुप मध्ये, सेकंड ग्रुप मध्ये आणि सेकंड पिरियड मध्ये, सेकंड ग्रुप पिरियड सेकंड आहे, ठीक आहे. पुढं आणखी काय झालं, आपलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं, ठीक आहे. आता ह्याच्यानंतर पुढे एक गोष्ट शिकवली होती, सेल. काय, शेल आपण जे काय पार्ट आहे, म्हणजे हे जे शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, त्याच्यासाठी आपल्याला शेल्स माहिती असणं गरजेचं आहे. हा जो पॉइंट आहे आपण उद्या घेणार आहे, ठीक आहे. सो आजच्यासाठी एवढंच. हे मॅथचं कंप्लीट होऊन हे कोणत्यात आपलं सायन्स, म्हणजे डे 1 ला आपण एवढं मॅथ्स आणि सायन्स शिकलोय, ऍज वेल ऍज इंग्लिशचं राहिलंय. इंग्लिशचं आणखी काय शिकवलं होतं ते नक्कीच मी थोड्या वेळानंतर युट्यूबला आपला इंग्लिश साठी जो काही शिकवलेला पूर्ण लेसन आहे तो पूर्णच्या पूर्ण अपलोड करल. आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर जर्नी ऑल स्टुडंट्स, बिकॉज यू गेट आउट ऑफ 100. तुम्हाला 100 पेक्षा जास्त पाहिजे. म्हणजे ते कसे भेटणार तुम्हाला, सर पेपर 100 मार्कचा आहे, 100 मार्क पेक्षा जास्त कसे भेटतील. हे जे पॉइंट बनवताय ना, पॉइंट हे जे तुम्हाला 10 मार्क भेटू शकतात, मग त्याच्यासाठी पॉइंट बनवा. आणि तुमच्या जर्नीसाठी तुम्हाला पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक. रायझिंग स्टार्स तुम्हाला एक वॉर्निंग देण्यात येते की वॉरियर्स जे आहेत ते 5 पॉइंटनं तुमच्यापेक्षा पुढे आहेत. सो व्यवस्थित अभ्यास करा आणि उद्या येताना सर्व गोष्टी पाठ करून. आणि हा, नवीन कोणी युट्यूब वरती असणार, म्हणजे युट्यूब वाला कोणी पाहत असेल तर त्याला एक गोष्ट सांगण्यात येते की चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. जर तुला नोट्स वगैरे पाहिजे असतील तर डायरेक्ट कमेंट करून दे, मग तुला नंबर सेंड केल्याच्या नंतर तू काय करू शकतो, मला कॉन्टॅक्ट करू शकतो. डायरेक्ट तुला ग्रुप मध्ये जॉईन करून तुला प्रॉपर नोट्स सुद्धा भेटून जातील, ठीक आहे. सो आजच्यासाठी एवढंच. भेटूयात आपण लेक्चर नंबर नेक्स्ट. आता याच्यामध्ये लेक्चर तर काही नाही आपल्याला. रायझिंग स्टार्स वर्सेस वॉरियरच्या डे 2 मध्ये